पैठण येथील गोदावरी नदीपात्रात एका वारकरी शिक्षण संस्थेतील 2 मुले बुडाली। यातील एका मुलाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्याचा शोध अद्यापही सुरू होता। ही घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली। रांगरहाटी येथील शिक्षण संस्थेतील 4 विद्यार्थी दुपारच्या सुमारास खेळता खेळता गोदावरी नदीच्या पात्रात उतरले होते। वाळूसाठी खोदलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं यातील चैतन्य अंकुश बदर वय 13, राहणार वालसा खालसा तालुका भोकरदन व भोलेनाथ कैलास पवळे वय 10, राहणार चितेगाव तालुका पैठण हे दोघे बुडाले। यापैकी चैतन्य बदर याचा मृतदेह गोदापात्रात आढळून आला असून भोलेनाथ पवळे याचा शोध सुरू होता, असे छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन विभागाचे अधिकारी अशोक खांडेकर यांनी सांगितलं। घटनेची माहिती मिळताच पैठणचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस पथक व अग्निशमन दलाच्या 12 जवानांच्या मदतीने शोधकार्य करण्यात आलं।